संदर्भात शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। आज बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या निमित्तानं शरद पवार बारामतीमध्ये असून दरम्यान सेफच्या हल्ल्याचीच आता बातमी सविस्तर पाहूयात। सेफवरील हल्ल्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे। संशयिताच्या शोधासाठी 7 पथकं तैनात करण्यात आली आहेत। 3 पथकं मुंबईमध्ये शोध घेतील तर 1 पथक मुंबईच्या बाहेर जाऊन या संदर्भातला सविस्तर तपास करणार आहे। गुन्हे शाखा सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तपासणार आहे। तर आताच्या घडीची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी। एकीकडे राहत्या घरी सैफ अली खानवर हल्ला झाला, त्याची ही दृश्य, त्याच्या निवासस्थानाबाहेरची ही दृश्य। तर लीलावतीमध्ये सध्या सैफ अली खानवर उपचार सुरू आहेत आणि त्याच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात आता वाढ करण्यात आलेली आहे, तैनात करण्यात आलेला आहे आणि त्याची सुद्धा ही लाईव्ह दृश्य आहेत। तर सैफ अली खानवर हल्ला झालेला आहे आणि सैफवरील हल्ल्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय। संशयिताच्या शोधासाठी 7 पथकं तैनात करण्यात आलेली आहेत। यातील 3 पथकं मुंबईच्या विविध ठिकाणी शोध घेतील, 1 पथक हे मुंबईच्या बाहेर जाऊन आरोपीचा शोध घेणार आहेत। तर या संदर्भातली माहिती देण्यासाठी जुई जाधव आणि भाग्यश्री प्रधान या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला आपण जाऊया जुई जाधव यांच्याकडे। जुई, सैफ अली खानच्या घराबाहेरून आपण तिथे उपस्थित आहात, नेमकं सध्या तिथे काय वातावरण आहे? सैफच्या घरी नेमकं काय घडलं? घटना नेमकी काय होती? या संदर्भातले तपशील काय मिळतात? अगदीच ऋतुजा, सैफ अली खानच्या राहत्या घरी नेमकं काय घडलं हे मी सांगणारच आहे। मात्र त्याआधी आपण ही ताजी दृश्य पाहतोय की पोलिसांचं जे पथक आहे ते आता इथे एक कडून येत आहेत आणि अधिकचा तपास जो आहे तो पोलीस करत आहेत आणि डॉग स्क्वॉड इथे दाखल झालेला आहे सैफ अली खानच्या घरी। आपण ही ताजी दृश्य पाहतोय की मांद्रे इथल्या त्याच्या सतगुरू शरण या निवासस्थानी डॉग स्क्वॉड देखील आता दाखल झाला आहे। त्यामुळे अधिकचा तपास आता पोलिसांचा सुरू झालेला आहे। जे श्वान आहे ते श्वान पथक, ज्याला डॉग स्क्वॉड बोलतात, ते इथे आणलं गेलं आहे आणि यांच्या माध्यमातून आता पुढचा जो तपास आहे तो देखील केला जाणार आहे। जी माहिती मिळते आहे त्या माहितीनुसार आता मुंबई गुन्हे शाखेकडे हा जो अधिकचा तपास आहे तो सोपवण्यात आला आहे आणि एकूण 7 पथकं मुंबई गुन्हे शाखेची तैनात करण्यात आली आहे। एक टीम सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करणार आहे, तर 3 टीम मुंबईच्या वेगवेगळ्या भागात रवाना झाल्याची माहिती मिळते आणि 1 टीम मुंबई बाहेर जाणार आहे तपास करण्यासाठी। सैफ अली खान याच इमारतीमध्ये राहतो, 12व्या मजल्यावर आणि हे त्याचं राहतं घर आहे। या राहत्या घरामध्ये एका अज्ञात व्यक्तीने त्याच्या घरात शिरून त्याच्यावर चाकूने हल्ला केला आहे। चोरीच्या उद्देशाने ही अज्ञात व्यक्ती त्याच्या घरात शिरली होती, मात्र तिथे उपस्थित असलेल्या त्याच्या नोकरांनी आरडाओरडा केला आणि त्यामुळे सैफ अली खान त्याच्या घराच्या बाहेर आला, त्याच्या खोलीच्या बाहेर आला आणि खोलीतून बाहेर आल्यानंतर आपण पकडले जाऊ या भीतीने त्या चोराने सैफ अली खानवर चाकूने वार केले सपासप। पोलीस आपण इथे पाहतोय की त्याच्या राहत्या घरी दाखल झालेले आहेत आणि अधिकचा तपास करत आहेत। गुन्हे शाखेकडे हा संपूर्ण तपास आता वर्ग करण्यात आला आहे। 12व्या मजली सैफ अली खान राहतो आणि आता सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत लीलावती रुग्णालयामध्ये। जरी सैफ अली खान लीलावती रुग्णालयामध्ये असला तरी त्याच्या घरी जे 4 नोकर उपस्थित होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि अधिकचा तपास पोलीस त्यांच्याकडून करत आहेत की नेमकं काल रात्री काय घडलं, एक चोर होता का, किती जण होते, नेमका तो कसा शिरला, किती वाजता, संपूर्ण जी घटना आहे ती आता पोलीस त्या नोकरांच्या साक्षीने घेत आहेत आणि पोलिसांचं जे पथक आहे आपण इथे पाहतोय की बाहेर पडलं आहे आणि अधिकचा तपास करत आहेत। नेमकं काय पोलिसांचं म्हणणं काय, पोलीस सध्या माध्यमांशी देखील संवाद साधण्यास नकार देत आहेत आणि पोलिसांचं जे पथक आहे ते एक करून येत आहेत। बहुतांश पोलीस इथे दाखल झालेले आहेत आणि जे काही सीसीटीव्ही फुटेजेस आहेत ते सीसीटीव्ही फुटेजेस पाहून अधिकचा तपास या सगळ्या पोलिसांमार्फत आता केला जाणार आहे की नेमकं या घरी, त्याच्या राहत्या घरी इतकी वॉचमॅन असताना नेमकं त्याच्यावरती हल्ला झाला कसा, वॉचमॅनच्या देखरेख इथे उपस्थित असताना तो चोर नेमका आतमध्ये शिरला कसा, या सगळ्याचा तपास आता पोलिसांमार्फत केला जात आहे। पण पाहतोय की पोलिसांच्या ज्या तुकड्या आहेत त्या सैफ अली खानच्या राहत्या वांद्र्या इथल्या निवासस्थानी जात आहेत आणि गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर हे सगळं प्रकरण आता अधिकचा तपास सुरू आहे, वेगाने तपास सुरू आहे। श्वान पथक देखील इथे दाखल झालेलं आहे
त्यामुळे निश्चितच आता शोध जो आहे तो पोलीस गुन्हेगाराचा वेगाने घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऋतुजा, निश्चित, आणि त्यामुळे या तपासातनं आता अधिकची माहिती सुद्धा स्पष्ट होणार आहे. जुई, तुम्ही सोबत राहा. यानंतर आपण भाग्यश्री प्रधान यांच्याकडे जाऊयात. हॉस्पिटलच्या संदर्भातील सर्व अपडेट्स ते आपल्याला देणार आहेत. भाग्यश्री, सैफ अली खानची प्रकृती नेमकी कशी आहे, त्याच्यावर सर्जरी केली जाते असं सुद्धा समजते, ती पूर्ण झालेली आहे का, आणि हॉस्पिटल प्रशासनाने नेमकी काय माहिती दिली? नक्कीच ऋतुजा, सैफ अली खानची तब्येत जी आहे ती आता स्टेबल असल्याची माहिती लीलावती हॉस्पिटलकडनं देण्यात येते. लीलावती हॉस्पिटलचे वरिष्ठ डॉक्टर नीरज उत्तमनी यांनी ही सर्जरी जी आहे जी करण्यात येत होती सैफ अलीवर ते पूर्ण झालेली आहे असं सांगितलेलं आहे. आणि आता सध्या कॉस्मेटिक सर्जन म्हणजे प्लॅस्टिक सर्जन करणाऱ्या ज्या लीला जैन आहेत त्या सध्या त्याच्यावर इतर ठिकाणी ज्या जखमा झालेल्या आहेत त्या ठिकाणी प्लॅस्टिक सर्जरी देखील सुरू आहे आणि जवळपास 1 तासभरात ती प्लॅस्टिक सर्जरी देखील पूर्ण होईल अशी माहिती लीलावती हॉस्पिटलकडनं सध्या देण्यात आलेली पाहायला मिळते. जवळपास 6 ते 7 ठिकाणी त्याच्यावर वार झालेला आहे आणि त्यातले जे 2 वार होते ते सिरियस होते, खूप डीपवर होते, खोल होते. त्यामुळे ह्या 2 वार जिथे 2 वार झाले होते त्यातला 1 वार जो होता तो पाठीच्या कण्याजवळ झालेला होता. त्यामुळे तो थोडा सिरियस असल्याची माहिती सुरुवातीला डॉक्टरांनी दिली होती आणि त्याचवरच जे ऑपरेशन होतं, जी सर्जरी होती ती करण्यात आली आणि ती आता पूर्ण झालेली आहे. येत्या 1 तासामध्ये त्याचं जे प्लॅस्टिक सर्जरी आहे ती देखील पूर्ण होईल आणि त्याची तब्येत कशी आहे या संदर्भात पुढच्या 1 तासामध्ये लीलावती हॉस्पिटलकडनं माहिती देण्यात येईल अशी माहिती जी आहे ती लीलावती डॉक्टरांकडनं देण्यात येते. निश्चित, आणि या सगळ्या अपडेट संदर्भात वेळोवेळी तुमच्याकडून माहिती घेत राहू. भाग्यश्री, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. तर आता सैफ अली खानच्या घराच्या बाहेर पोलीस बंदोबस्तात सुद्धा वाढ करण्यात आलेला आहे. संशयिताच्या शोधासाठी 7 पथकं ही तैनात करण्यात आलेली आहेत. 3 पथकं मुंबईमध्ये शोध घेतील आणि 1 पथक मुंबईच्या बाहेर जाणार आहे असं सुद्धा समजतंय. काय घडलं याची माहिती जाणून घेऊयात. सैफ अली खानच्या वांद्र्यातील घरामध्ये रात्री 2:30च्या सुमारास चोर शिरला. चोराला पाहून सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांनी आरडाओरड सुरू केला. सैफ अली खानला जाग आली. खोलीतून बाहेर आल्यानंतर सैफ अली खान आणि चोर आमने सामने आले. सैफ आणि या चोरामध्ये झटापट झाली आणि चोरट्यानं सैफवर चाकूनं हल्ला केला. नोकरांनी पहाटे 3 ते 3:30 या दरम्यान त्याला लीलावती रुग्णालयामध्ये दाखल केलं. सैफ अली खानच्या अंगावर 6 जखमा असून 2 जखमा खोल आहेत. 1 जखम त्याच्या मणक्याच्या अगदी जवळ आहे. लीलावतीमध्ये सध्या सैफ अली खानवर शस्त्रक्रिया सुरू आहे. सैफ अली खानची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते. दरम्यान पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. चोरानं घरात शिरण्यापूर्वी घराची रेकी केली असल्याचाही पोलिसांना संशय आहे. घरामध्ये काम करणाऱ्या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. तर सैफ अली खानच्या घराच्या बाहेरची आपण ही सध्याची लाईव्ह दृश्य पाहतोय. पोलिसांकडून सखोल तपास सुरू करण्यात आलेला आहे. आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा चौकशी केली जाते. या बिल्डिंगचा जो वॉचमॅन आहे त्याला सुद्धा आता त्याच्यासोबत ही चौकशी केली जाते. 6 पथकं या संदर्भात तैनात करण्यात आलेली असून शहराच्या बाहेर सुद्धा तपास केला जाणार आहे. मुंबईतली ही सध्याची वांद्रे परिसरातली सैफ अली खानच्या निवासस्थानाबाहेरची लाईव्ह दृश्य आहेत. सैफ अली खानवर हल्ला झालेला आहे आणि या चोरानं त्याच्यावर हल्ला करत एकूण 6 वार केलेले आहेत.